नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्या आहे माघ पौर्णिमा. तर त्या पौर्णिमेला आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? अर्थातच माघ पौर्णिमा जरी असली तरी तुम्ही दर पौर्णिमेला या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. फक्त माघ पौर्णिमेलाच कराव्यात असं नाही, तर दर महिन्याला जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला तुम्ही या गोष्टी आवर्जून करा. कारण पौर्णिमा ही माता लक्ष्मीची आवडती तिथी आहे. तर आपल्या दत्तात्रेय महाराजांचा पण जन्म हा पौर्णिमेच्या तिथीलाच झालेला आहे. त्याचबरोबर आपले स्वामी समर्थ महाराजांची पण पौर्णिमा ही आवडती तिथी आहे. आपण जर या पौर्णिमेला अशा काही सेवा, काही गोष्टी आवर्जून केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते आणि घरामध्ये खूप फरक जाणवतील. तसेच माता लक्ष्मीची ही आवडती तिथी आहे आणि तिची सेवा जरी या दिवशी तुम्ही केली, त्याचबरोबर आपले जे भगवान विष्णू आहेत त्यांची जर सेवा केली तर माता लक्ष्मी जिथे भगवान विष्णू असतात तिथे आणि तिथेच वास्तव्य करते. त्यामुळे आपल्याला पौर्णिमेला माता लक्ष्मीची, विशेष करून भगवान विष्णूंची आपल्याला खूप सेवा करायच्या आहेत. तर बघा, अशा काही गोष्टी करायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील. बऱ्याच वेळेला बघा असं होतं की खूप आर्थिक प्रॉब्लेम असतात. कितीही आपण कष्ट केले तरी ते जे कष्ट आहे त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. मग त्याला आपण कशाची तरी अध्यात्माची जोड द्यावीच लागते. तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या सफल होतात. तर असे काही बरेच जण असतात की ज्यांना आर्थिक प्रगती होत नाही किंवा केलेल्या कामाचा व्यवस्थित मोबदला मिळत नाही, त्याचं फळ म्हणावं तितकं मिळत नाही. तर तुम्ही पौर्णिमेपासून जर असा संकल्प केला की या गोष्टी मी दर पौर्णिमेला करेल तर तुम्हाला बघा नक्कीच आर्थिक भरभराट झालेली दिसून येईल. तर थोड्याच दिवसात जाणवेल. फक्त हे करत असताना तुम्ही मनामध्ये श्रद्धा ठेवा, शुद्ध भाव ठेवा. या सगळ्या गोष्टी चांगल्या होऊन जातील आणि खूप पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये येईल. तसेच तुम्हाला त्याचा फरक नक्कीच जाणवेल. म्हणून तुम्हाला या रविवारी 1 फेब्रुवारीला पहाटे 5:58 माघ पौर्णिमा सुरू होत आहे आणि उत्तर रात्री 3:38 ही पौर्णिमा असणार आहे. त्यामुळे रविवारचा संपूर्ण दिवस माघ पौर्णिमेचा आहे. तर हे उपाय आपण रविवारी करायचे आहेत. तर बघा, तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे, तर असे कणकेचे दिवे जे असतात ना, आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि या दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे किंवा तिळाचं तेल जे आहे ते टाकायचं आहे. त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि भगवान विष्णूंच्या फोटोसमोर किंवा मूर्ती असेल तुमच्याकडे तर त्या मूर्तीसमोर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. कणकेमध्ये मीठ टाकायचं नाही. कणकेचा एक दिवा बनवायचा, त्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावा किंवा तुपाचा दिवा लावायचा. पौर्णिमेला तुम्ही तर कणकेचा दिवा तुमच्याकडे लावत नसतील तर मातीची पणती किंवा स्टीलचा दिवा घेतला तरी चालेल. त्यामध्ये मात्र शुद्ध गाईचं तूप किंवा तिळाचे तेल वापरा. त्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि आपल्याला भगवान विष्णूंच्या फोटोसमोर दिवा तो प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर बघा, उद्या पौर्णिमेला म्हणजेच रविवारी न विसरता आपल्याला माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे. षोडोपचार पूजन करून घ्यायचं आहे. माता लक्ष्मीची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला आपल्याला पंचामृताने, दुधाने, स्वच्छ पाण्याने माता लक्ष्मीला स्नान करून अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करत असताना कधीही मुक्याने करायचा नाही. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः किंवा ओम महालक्ष्मी नमः असा जप तुम्हाला करायचा आहे. कारण पौर्णिमा दिवशी जी तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करता, भगवान विष्णूची सेवा करता, त्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. आर्थिक उन्नती यामुळे होत असते. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अशी माता लक्ष्मीची पूजा करायचीच आहे. तर बघा, तुम्हाला एक लाल फूल न विसरता माता लक्ष्मीला प्रिय असणारं लाल गुलाबाचं फूल तुम्हाला लक्ष्मी मातासमोर ठेवायचं आहे, अर्पण करायचं आहे. अन्नपूर्णा मातेची देखील तुम्ही पूजा करायची. गॅसचं पूजन करून घ्या. अन्नपूर्णा मातेचे पूजन करायचं. तर बघा, अन्नपूर्णा मातेला पण तुम्हाला अभिषेक करायचा आहे. प्रथमतः तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक करा, नंतर लक्ष्मीला अभिषेक करा, नंतर अन्नपूर्णा मातेला अभिषेक करा. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल श्रीयंत्राला अभिषेक करा. कवड्यांना अभिषेक करून घ्या. अंबाबाईची मूर्ती असेल अंबाबाईच्या मूर्तीला अभिषेक करून घ्या. तर या दिवशी आपल्या सर्व देवी देवतांना अभिषेक करून घ्यायचा आहे. आपल्या स्वामी महाराजांना, गुरु दत्तात्रेय महाराजांना अभिषेक करून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर, फोटो असेल तर फोटोला तुम्हाला हिना अत्तर लावून घ्यायचा आहे. स्वामी महाराजांच्या आवडीचं हिना अत्तर आहे.
तर लक्ष्मीला खूप प्रसन्न करतं. त्यामुळे लाल फुलं आवर्जून पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मीला अर्पण करायची. दर पौर्णिमेला तुम्ही हे उपाय करायचे आहेत किंवा या गोष्टी करायच्याच आहेत. तर याचा फरक तुम्हाला नक्कीच जाणवतो. स्वामी महाराजांना पिवळं फुलं अर्पण करा, माता लक्ष्मीला लाल फुलं अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सत्यनारायण पूजा जी आहे, आपण दर पौर्णिमेला असं सत्यनारायण घरच्या घरी करत असतो, तर तो तुम्हाला सत्यनारायण घरच्या घरी तुम्ही घातला तर त्याचे खूप आणि अनेक फायदे आहेत. तर तुम्हाला कोणत्याही आर्थिक प्रॉब्लेम असू द्या, त्याच्यामधून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी खूप मदत करतं. काही शारीरिक मानसिक समस्या असू देत किंवा काही पैशाचे प्रॉब्लेम असू देत, भरभराटी होत नाही, व्यवस्थित फळ मिळत नाही आपण केलेल्या कामाचं, तर त्यासाठी घरच्या घरी आपल्याला पौर्णिमेला सत्यनारायण तुम्ही जरूर करावा. तर तुम्हाला संकल्प करायचा आहे किंवा 11-21 असंच पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण घरच्या घरी घालेल आणि त्याप्रमाणे तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा संध्याकाळच्या वेळी करायचं आहे. म्हणजेच प्रदोषकाळी 5च्या नंतर तुम्ही 5 ते 7च्या दरम्यान तुम्ही या वेळामध्ये सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी करायची आहे. आणि प्रसादात तुम्हाला शिरा करायचा आहे. तो जो शिरा आहे तो बाहेर कुणाला द्यायचा नाही, घरी सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे. तुम्हाला पौर्णिमे दिवशी उद्या विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे किंवा मग तुम्ही वेळ नसेल तर तेवढे यूट्यूबला लावून तुम्ही घरामध्ये तुमच्या ते श्रवण करू शकतात. तर विष्णू सहस्त्रनामाचे जे तुम्हाला म्हणजे त्याचबरोबर आपल्याला श्री लक्ष्मी सूक्तमचा पाठ अवश्य करायचा आहे. आणि जर तुम्हाला ते माहीत नसेल किंवा वेळ नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून श्रवण करू शकतात. जर तुम्ही उद्या पौर्णिमेला हे ऐकत असाल, दर पौर्णिमेला तुम्ही हे ऐकत चला. त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातेची पण विशेष अशी सेवा करायची आहे. तर पौर्णिमेला तुळशीला सकाळ संध्याकाळ आपल्याला दिवा लावायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. शुद्ध तुपाचा दिवा किंवा मग तुम्ही तिळाच्या तेलाचा तुम्ही जे कणकेचे दिवे करणार आहात त्यातला एक जरी दिवा तुम्ही तिथे तुळशीसमोर लावला, त्यामध्ये तूप किंवा तिळाचं तेल टाकलं तरी पण चालतं. पण तुम्हाला या दिवशी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला तुळशीसमोर दिवा प्रज्वलित करायचाच आहे. तर बघा, तुम्ही या दिवशी तुळशीची पूजा केली तर खूप अतिउत्तम मानलं जातं. विष्णुप्रिय आहे तुळस. तुळशीची केलेली जी सेवा आहे त्यांना भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं असतं. आणि विष्णू भगवान विष्णूंची जिथे सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी नेहमीच वास करत असते. भगवान विष्णूंना सोडून कुठेच जात नाही लक्ष्मी माता. त्यामुळे आपल्याला तुळशीची पण पौर्णिमे दिवशी विशेष सेवा करायची आहे. आणि पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला पौर्णिमेला न विसरता आपल्या श्रीयंत्रावती कुंकुमार्चन हे करायचंच आहे. तर हे लक्षात घ्या. तुम्ही आवर्जून सगळ्यांना विनंती करते की तुम्ही उद्या कुंकुमार्चन करायचंच आहे पौर्णिमेला. आणि जरी तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही जी तुमच्याकडे देवीचा टाक आहे किंवा जी मूर्ती आहे त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चनसाठी स्वामींच्या केंद्रामध्ये त्याचं खास विशेष असं पुस्तक मिळतं, तर ते तुम्ही घेऊ शकतात. नसेल तुमच्या घरातल्या देवींच्या मूर्तीवरती तुम्ही 10 ते 15 मिनिटं ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः असं करत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. 11 वेळा करा किंवा 21 वेळा करा, केलं तरी चालेल. त्याचबरोबर बघा, आपल्याला उद्या पौर्णिमेला काय करायचं आहे की भगवान शिवशंभूच्या मंदिरामध्ये जायचं आणि तिथेही आपल्याला असा एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. तर जे तुम्हाला सांगितलं मी, कणकेचे दिवे करायचे किंवा मग तुम्ही कोणतेही 5 दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत, त्यातला एक दिवा तुम्ही भगवान शिवशंभूच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रदोषकाळी. म्हणजेच पौर्णिमेला संध्याकाळी तुम्हाला 6 ते 7च्या दरम्यान तुम्हाला तो दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. तर पौर्णिमे दिवशी गोमती चक्र मिळतं. तर गोमती चक्र कवड्या मिळतात. तर तुम्हाला जमल्या तर म्हणजेच किंवा मिळाल्या तर आणायच्या आहेत, कारण याच्यामुळे इतकं म्हणजे तुमच्या आर्थिक उन्नतीमध्ये खूप भर पडते आणि खूप भरभराटी आलेली तुम्हाला जाणवेल. तर हे खूप प्रभावी आणि खूपच शुभ मानलं जातं. गोमती चक्र किंवा मग कवड्या मिळाल्या, पिवळ्या कवड्या मिळाल्या तर तुम्ही 7 घेऊन यायच्या आहेत. त्या एक लाल कपड्यामध्ये तुम्हाला हे दोन्हीही बांधायचं आहे. 7 गोमती चक्र किंवा 7 कवड्या दोन्हीपैकी एक आणलं तरी चालेल. तर तुम्हाला त्या 7 कवड्या आणि 7 गोमती चक्र एका लाल वस्त्रामध्ये, शुभ्र चांगल्या स्वच्छ वस्त्रामध्ये त्या बांधायच्या आहेत आणि तुम्हाला चंद्राच्या प्रकाशामध्ये त्या न्यायच्या आहेत. मग तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही नेलात तरी चालेल किंवा टेरेसवर गेलात तरी पण चालेल. आणि तिथे तुम्हाला
चंद्राच्या प्रकाशामध्ये त्या 10 ते 15 मिनटं ठेवायच्या आहेत. आणि तुम्हाला जप करायचा आहे ओम सोम सोमाय नमः असं. तुम्हाला जपमाळ असेल तर तुम्ही 108 वेळा जप करायचा आहे, किंवा जपमाळ नसेल तर तुम्ही 5 ते 10 मिनटं हा जप सुरू ठेवू शकतात. पण जर तुम्ही टेरेसवरती किंवा बाल्कनीमध्ये जाण्याची तुम्हाला सोय नसेल तर तुम्ही घरामध्येच देवघरामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही हा जप करू शकता. ज्या कवड्या आहेत त्या ठेवून तिथेच तुम्ही जप करा. 1 माळ जप करायचा आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही जी पोटली आहे त्या ज्यामध्ये आपण कवड्या बांधलेल्या आहेत किंवा गोमती चक्र 7 बांधलेली आहेत, ती पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या पैशाच्या ठिकाणी जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे तुम्हाला ठेवायचे आहे. याने तुमची आर्थिक वृद्धी झालेली तुम्हाला नक्कीच जाणवेल, भरभराट आलेली जाणवेल आणि फरक तुम्हाला पडलेला नक्कीच जाणवेल. फक्त तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे लक्ष्मी मातासमोर. तुम्ही त्या कवड्या किंवा मग गोमती चक्र ठेवाल तेव्हा तुम्हाला प्रार्थना करायची की हे माते, मी हे तुझ्यासमोर ठेवते आहे गोमती चक्र किंवा मग कवड्या, तर माझ्या धनामध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ दे. तर बघा, खूपच छान उपाय आहे. नक्की करून बघा तुम्ही. उद्या पौर्णिमेला फरक तुम्हाला जाणवेल. त्याचबरोबर पौर्णिमे दिवशी ओम नमः भगवते वासुदेवाय नमः असा जप देखील तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. एक जपमाळ करायचा आहे. जपमाळ नसेल तर 5 ते 10 मिनटं तुम्ही जप करा. अशाच पद्धतीने एक वेलचीचा देखील तुम्ही उपाय करू शकतात. तुम्हाला काय करायचं आहे, 5 किंवा 7 वेलची घ्यायची आहेत आणि त्या लक्ष्मी मातेसमोर एका लाल वस्त्रामध्ये ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे. दुसऱ्या दिवशी ते लाल वस्त्रामध्ये त्या वेलची जी बांधून तुम्हाला तिजोरीमध्ये त्याची पोटली बनवून तुम्हाला ठेवायची आहे. जिथे पैसे ठेवता तिथे तुम्ही ठेवून द्यायचे आहे. याने काय होतं की धनामध्ये भरभराटी झालेली दिसेल किंवा छान फरक पडतो, कारण वेलची ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तर याच दिवशी तुम्हाला सकाळी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे आणि संध्याकाळी पण पाण्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि साखर टाकून किंवा गूळ टाकून तुम्हाला चंद्राला अर्घ्य देऊन चंद्राची देखील पूजा करून घ्यायची आहे. मी ज्या काही तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला उद्या रविवारी माघ पौर्णिमेला आवर्जून करायच्या आहेत आणि त्याशिवाय दर पौर्णिमेला तुम्हाला या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. जेवढ्या तुम्हाला जमतील तेवढ्या तुम्ही सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. याने तुम्हाला नक्कीच चांगले बदल झालेले, चांगली पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये आलेली जाणवेल. नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्व ताईंचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.